आज दुपारी मला एका ताईचा फोन आला, व्हॉट्सअप कॉल आला. पण त्यावेळेला मी मीटिंगमध्ये होते ऑफिसमध्ये. त्यामुळे मी घाईत होते. जास्त काही बोलू शकले नाही. 2 मिनिटासाठी सरांना सांगून बाहेर आले. त्या ताईंना विचारलं, "हां ताई बोला, काय प्रॉब्लेम आहे?" मी ताईला त्या ओळखत नाही, पण त्यांनी माझा Instaवरून नंबर घेतलेला होता. त्यांना विचारलं, "तुमचा काय प्रॉब्लेम आहे?" त्यावेळेला त्या ताईंनी सांगितलं. म्हणलं, "तुमच्याकडे माझा नंबर कसा?" तर मी Instaवरून घेतला होता. म्हणलं, "ठीक आहे, काय झालं?" तर "अहो ताईसाहेब," म्हणल्या, "आमच्या घरी चोरी झालेली आहे, असं-असं." म्हणजे चोरीत काही सामान गेलं असेल, काही सोनं नाणं गेलेलं आहे आणि त्यांना काही धमकी वगैरे काय चोरांनी दिलं असेल, म्हणून त्या गेल्या पोलीस स्टेशनला. आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्यांची केस नाही घेतली, टळपाटोळप केलं. मग त्या महिलेची केस घेतली नाही, ह्या कारणानं ती महिला गेली पुढारी लोकांकडं. म्हणजे आणि ती महिला आहे सोलापूरकडची. आता त्या सोलापूरकडच्या पुढारी लोकांकडे गेल्यानंतर त्या पुढारी लोकांनी पण सांगितलं की आम्हाला काही फालतूचा वेळ नाही आणि जावा, त्यांचं ऐकून घ्यायला पण तयार नाहीत. आता ह्या पुढारी लोकाला प्रचार करायला वेळ असतो, ज्या वेळेला मतदान येतं तेव्हा दारोदार जाऊन मतदान मागायला वेळ असतो. पण अशा गोरगरिबांच्या घरावर किंवा कुठं जर अन्याय झाला तर त्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी ह्यांच्याकडे वेळ नसतो. आता मला सांगा, मग मी त्या ताईली म्हटलं, "तुम्ही आत्ता परत त्या पुढारी लोकांकडे जावा. तुम्ही ज्या पुढारींकडे गेलता, तुमचं नाव गाव आणि त्या पुढारी लोकांना बोलताना तुम्ही त्याचा व्हिडिओ काढा. कारण लीगली आहे, व्हिडिओ काढायला कुणीही बंदी नाही घालू शकत. आणि तो व्हिडिओ मला पाठवा, मी टाकते," म्हणलं, "सोशल मीडियावर. मला काही जास्त बोलणं झालं नाही." आणि त्यांना म्हणलं, "मी तुम्हाला स्वतःहून नंतर कॉल करते." पण ते कसं झालं, आता उशीर झाला, मला ऑफिसमध्ये मीटिंगला जास्त वेळ लागला आणि बाहेर आल्यानंतर आता मी त्यांना उद्या निवांतच फोन करेल. तर आता सांगायचं तात्पर्य मला हेच आहे बरं का, आपण वेळोवेळी संविधानावर बोटं उचलतोय. असा कुठं अन्याय घडला, बलात्कार घडला, चोरी झाली, त्याच्या केसेस नाही घेतल्या, तर आपण लोक काय करतोय, आपण डायरेक्ट म्हणतोय छत्रपती शासन यायला पाहिजे आणि संविधान बदललं पाहिजे. आता मला सांगा, संविधानामध्ये असं लिहिलंय का तुमच्या घरावर तुमच्यावर अन्याय झाला, बलात्कार झाला किंवा चोरीचपाटी झाली तर पोलिसांनी केस नाही घेतली पाहिजे? लिहिलंय का असं? नाही. संविधानामध्ये तर म्हणजे कायदे जे लिहिलेत ते कठोर कायदे आहेत. पण त्या संविधानाची जी अंमलबजावणी करणारं ही शासन, ही पोलीसवाले, ती संविधानाचे रक्षण करते नाही तर पैशाचे रक्षण करते आहेत बरं का. ते अन्यायाविरुद्ध लढणारे नाहीत, तर अन्यायाला कुठंतरी सहारा देणारे आहेत. आणि आपण किती चुकतोय. आपण सरळ बोलून टाकतोय की माझ्या राजाच्या काळात ना कलम होता ना कायदा होता, तरी सुद्धा जनता सुखात होती. तर माझा वेगळा अर्थ काढू नका, काहींना राग येईल. जनता का सुखात होती, तर त्यावेळेला जी राजांनी चाणक्य नीती असेल किंवा राजाच्या काळात जी कोणते कायदे होते, चाणक्य कायदा असेल किंवा जी काही कायदे होते, त्या कायद्याची जी अंमलबजावणी करणारे लोक होते, म्हणजे एरिया वाईज ठरवलेले, की बाबा ह्या तालुक्याला ही लोक ठरवलेत, त्या शहराकडं ती, त्या गावाकडं जी लोक ठरवलेत, त्या लोकांवर माझ्या राजांची कटक्ष नजर होती की ह्या लोकांना तर आपण हे कार्य दिले, ते लोक ते कार्य व्यवस्थित पार पाडतात का. मग सुभेदार असेल किंवा जे कोण लोक असतात की रक्षण करणारे, तर त्यांच्यावर राजांचं लक्ष होतं. कारण राजांनी सांगितलं होतं असा अन्याय झाला की त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची तक्रार आली नाही पाहिजे. म्हणून माझ्या राजाला जाणता राजा म्हणलं जात होतं. म्हणून राजाच्या काळात कलम कायदा नसताना कायदे होते, चाणक्य नीती होती राजांच्या काळात, कायदे नव्हते असं नाही बरं का, हे विसरू नका. पण कायद्याची अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यावर माझ्या राजांचा दबाव होता की माझ्या प्रजेला त्रास नाही झाला पाहिजे. मग आत्ता आपल्या संविधानात पण कठोर कायदे आहेत, पण संविधानाची जी अंमलबजावणी करणारे लोक आहेत ना खुर्चीत बसलेले, प्रशासन, पोलीसवाले, ते संविधानाची अंमलबजावणी करत नाहीत, ते पैशाची अंमलबजावणी करतात. संविधानात जे कायदे आहेत त्याची एकदम म्हणजे असं हे नाहीत करत, ते पैशाची अंमलबजावणी करतात. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे तर सरकार. सरकारनं जर एकदा ह्याच्यात लक्ष घातलं आणि जर सांगितलं सरकारनं की बाबांनो, अशा जर केसेस आमच्याकडे आल्या की गोरगरिबावर होणारे अत्याचार घेऊन जर गोरगरीब पोलीस चौकीत आले तर त्या पोलिसांनी त्याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. आमच्याकडे जर असं काय आमच्या ध्यानात आलं तर आम्ही डायरेक्ट तिथं पोलिसांना निलंबित करू. बरं, त्या पोलिसांची बी चुकी नसते हो. असं काय झालं, असं काय घडलं, बलात्कार झाला तर त्या पोलिसांना सुद्धा दबावात आणतात कोण, हे पुढारी लोक.
पुढारी लोकांचे फोन जाणार, अरे ते आपल्या पार्टीचा माणूस आहे बरं का, त्या माणसाला जर तुम्ही काही केलं तर आम्ही तुमची नोकरी घालवू, आम्ही तुमच्या तिथून बदल्या करू. त्यामुळं ते घाबरणार. एक तर आधी नोकरीच नाही लागत, आणि 100त 10 पोलीस आहेत, नोकरी गेली तरी चालेल पण अन्याय नाही झाला पाहिजे. पण मग त्या पोलिसांच्या बदल्या होतात, कुटुंब सोडून राहायला लागतं, नाही तर सस्पेंड होतात, त्यांच्यावर नको नको ते आरोप केले जातात. मग ह्याला जिम्मेदार कोण आहे? तर ह्याला जिम्मेदार जर कोण असेल तर जसं माझ्या राजानं सांगितलेलं होतं ना, की बाबांनो अन्याय घडला की तिथं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जर त्यांना शिक्षा नाही झाली तर मग राजा शिक्षा कुणाला देत होते? जे त्याची अंमलबजावणी करत नाहीत त्यांना. मग ही सरकार का नाही करत? मग तुम्ही संविधानाला कुठं दोष देताय? संविधानातल्या कायद्याची अंमलबजावणी करणारं जे सरकार आहे ते सरकार कुणाचं आहे हो? बौद्धांचं सरकार आहे का? संविधान लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, वंचित बहुजन आघाडीचं सरकार आहे का? सरकारमध्ये तर सगळे आपलेच लोक आहेत की, साधी गोष्ट आहे हो. आणि तरी पण मग आपलेच लोक आपली वाट लावायला बसलेले आहेत हो. आपलेच लोक आपली वाट लावायला बसलेत. आणि आपण, मी ह्या पक्षातला, मी त्या पक्षातली, आपण राजकारणाच्या नादात गोरगरीब जनतेची पिळवणूक लावलेली आहे. मला सांगा, ती महिला जेव्हा त्या पुढाऱ्याकडे गेली, त्या पुढाऱ्याचं काम होतं ना ऐकून घ्यायचं, आणि ऐकून घेऊन पोलिसांना एक कॉल करायचा की बाबा अशा अशा महिलांच्या घरी चोरी झालेली आहे, ती महिला तुमच्याकडे आली, तुम्ही तिची केस का नाही घेत? हेच पुढारी लोक किती नालायक आहे, जेव्हा त्या मतदानासाठी त्या ह्याच गोरगरीब लोकांच्या दारात 100 चक्रा करतात, त्या गावामध्ये सभा घेतात, आणि आमचे गोरगरीब लोक, एखादा मंत्री, आमदार, खासदार, पुढारी तुमच्या घरी येऊन चहा पिला तरी तुम्हाला त्याचा व्हिडिओ काढणार तुम्ही. बघा बघा, हे दादांचं मन किती सरळ आहे, ते आमच्या घरी येऊन आमची शिळी भाकरी खाल्ली. अरे तुमची शिळी भाकरी खाल्ली, त्यांनी तुम्हाला नाही दिली. ज्या वेळेला एखादा नेता, एखादा पुढारी तुमच्या घरी मतदान मागायला आला ना, तर तुम्ही त्यांना निवांतपणे किंवा तुमच्या पोराला प्रचारासाठी घेऊन जायला आला ना, तर शांतीत त्यांना एकच गोष्ट म्हणा, बाबा माझ्यावर आता 50,000 रुपये शेतीसाठी घेतलेलं कर्ज आहे, माझं पोरगं तुला 1 महिन्यासाठी मी प्रचार करायला देते, तुझे झेंडे घेऊन नाचायला देते, सगळ्याला देते, आणि माझ्या सगळ्या कुटुंबाचं मतदानही तुला देते, फक्त आमच्यावरचं साहेब तेवढं जे कर्ज आहे ते नील करून द्या ना. पुढारी म्हणील, ह्यांच्या घरात 5-6 मतदान आहेत ना, ते मला नाही भेटले तरी चालतील, पण ह्यांचे 50,000 मी का फेडू? स्वार्थीपणा सांगते पुढाऱ्याचा बरं का. आणि तुम्ही जे वेळोवेळेला संविधानाला टार्गेट करताय ना, ते बंद करा. आपल्याला पुन्हा बोललं की खूप राग येतो की ते लोक घरात घुसून मारतात, ते लोक असे, हे लोक असे. अरे बाबांनो, संविधानाचं रक्षण करणं हे आपलं पण काम आहे, कारण संविधानाचा लाभ हा फक्त बौद्ध लोकच घेतात का? नाही ना. मग वेळोवेळी संविधानावर कुणी बोटं उचलले, संविधान बदलायची भाषा केली, तर बौद्ध लोकच का पुढे येतात? फक्त लाभ घ्यायला तर सगळेच घेतात, हिंदू घेतात, मुस्लिम, आता मुस्लिम म्हणतात आम्ही संविधानाचं आदेश नाही पाळणार, पण आपला अखंड भारत देश हाच संविधानावर चालतोय. मग होत नाही का मुस्लिम बांधवांना त्या संविधानाचा लाभ? होतंयच. मग आम्ही कुठं कुराण नाही, हे का कुराण हे तुमचं हे आहे, तुम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालाच, पण आम्ही संविधानाचे नियम पाळणार नाही, ही कुठली भाषा झाली? हिंदूंचे धर्मग्रंथ जे आहेत, म्हणजे भगवद्गीता म्हणा, रामायण म्हणा, जे काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही चालाच. ह्याचा अर्थ असा होतो का? आणि तुम्ही किती जरी बोंबलले ना, ते आम्ही संविधान मानणार नाही, पाळणार नाही, तर संविधान जे संविधानात आहे तेच तुम्हाला करावं लागणार आहे, वागावं लागणार आहे. तुम्ही चुकी केली तर संविधानानुसारच तुम्हाला शिक्षाही भोगावी लागणार आहे, ते तुमच्या बापाला पण चुकणार नाही. त्यामुळं तुम्ही किती जरी भुंकले, संविधान बदलायची भाषा केली, संविधान बदलायची भाषा तुमच्या मोदीमध्ये आहे का? नाही, मोदी आमचा पण आहे बरं का, नाहीतर अनेक म्हणतात आहे का? कोणत्या सरकारमध्ये आहे संविधान बदलायची ताकद? आणि जर खरंच संविधान बदलायचं म्हणलं तर तुमचा मोदी संविधान लिहू शकतो का हो? तेवढं डोकं आहे का मोदीला? मोदी फक्त 2 धर्मामध्ये वाद लावून, आत्ता एक साधी गोष्ट सांगते, ही RSS काही संघटना आहे, बरोबर आहे, RSS म्हणे हिंदू धर्माचं खूप रक्षण करतंय, गायी कत्तल होण्यापासून वाचवतंय, देवा धर्माचं रक्षण करतंय, हिंदू धर्माचं रक्षण करतंय, म्हणून अर्धे लोक त्या RSS मध्ये घुसून त्या RSSचं एवढं कौतुक. अशा लोकांना आज मी विचारते, अशा लोकांना की बाबांनो,
दिल्लीमध्ये कुठंतरी बघितलं प्रकार, शंकराच्या मूर्तीच्या गळेत साकळ्या लावून त्या मूर्तीला ओढलं गेलंय हो. आणि ती लोक कोण दुसरे तिसरे नाहीत बरं का, ते लोक बौद्धाचे नाहीत. भलेही ती देवाला आम्ही मानत नाही म्हणतात, पण देवाच्या गळ्यात साखळी टाकून त्यांनी कधी ओढलं नाही बरं का. हे RSSचे लोक ओढत आहेत, बुलडोजरनं. आता त्याचं कारण JCP लावून ओढत आहेत. माझ्या हनुमंताची मूर्ती पाडत आहेत. हे RSS वाले तर हिंदू धर्माचं पालन करतात. मग हिंदू धर्मामध्ये सांगितलंय का हो की देवाच्या मूर्त्या तिथून ओढून काढा, त्यांच्या गळ्यामध्ये साखळ्या लावून JCPनं ओढून काढा. आणि तिथं RSSच्या लोकांना गाड्या लावायला पार्किंग केली. म्हणजे आज आपल्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांचं जुने मंदिरं पाडून तिथल्या मूर्त्या ओढून आज आपल्या देवाधर्माच्या छताडावरती गाड्या लावायलेत. आत्ता तुम्ही कुणी नाही का बोलणार? RSS आता RSSचे खूप फॅन आहेत ना लोक, हिंदू धर्माचं रक्षण करतात. आत्ता तुम्ही नाही बोलू शकणार ना त्यांना, आणि तुम्ही बोलून तरी उपयोग काय होणार आहे हो त्यांचा. आता त्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ बनवणारच आहे, ती कशा मूर्त्या पडल्यात ती बघा आणि लाजा वाटू द्या त्यांना तुम्हाला, जे RSSचं कौतुक करतात. आणि राहिला प्रश्न गाईचं कत्तल करण्याचा, RSSवाले गाईचं कत्तल करणारे लोक जास्त कोणते आहेत? बौद्ध धर्मातले लोक गाईचं कत्तल करतात. कत्तलखाने कुणाचे आहेत हो? बरं ठीक आहे, कत्तलखान्यात गाई जातात कुठून हा प्रश्न कधी तुम्हाला पडला नाही? कत्तलखाने बंद का होत नाहीत? त्यांना जी परवाने दिलेले आहेत कत्तलखान्याला, रोज तुमचा कत्तलखाना तिथं उभा असतो, तर त्याला परवाने देणारे कोण आहे? ही सरकारच आहे ना परवाने देणारे. मग परवाने का दिले? कत्तल रस्त्यावर होत नाहीत, कत्तलखाना असतोच. मग त्या कत्तलखान्यात जेव्हा गाई कत्तल करतात तर त्या परवाने देणारं कोण आहे? का भेटतो परवाना त्यांना गाई कत्तल करायला? विचार करण्याची गोष्ट आहे. सरकार आपलंच आहे ना इथून तिथून, तरी पण कत्तलखान्याला परवाने भेटतात. आणि ही म्हणे RSS रक्षण करतं हिंदू धर्माचं. अरे हिंदू धर्म बुडवणारे तुम्ही आम्हीच आहेत हो. दुसऱ्या धर्मातल्या लोकांमध्ये काय ताकद आहे हिंदू धर्म बुडवायची? आता एक जण त्याला येडशीतला आहे, बौद्ध धर्माचा एक जण महाराज आहे, ती मराठीच्या लोकांना सांगते तुम्ही धर्म बदला. आता त्यांना जाऊन बोलणार आहेत, ह्याच्यानं कसं धर्म बदलायचा नाही, हे गोष्टी वेगळ्या आहेत. बरं कत्तलखान्याला गाई विकणारे कोण आहेत? आणि ती सरळ सरळ सांगते, ते बौद्धाचा व्यक्ती आहे, ती फक्त धर्म बदला म्हणते, पण ते सरळ सरळ सांगते की गौतम बुद्धाने मांस खाण्यापासून बंदी घातलेली आहे. म्हणजे एकंदरीत ते मांस खात नाहीत. मग कत्तलखान्यात गाई जातात कुठून आणि कत्तलखान्याला का परवाने? बरं ही बाकीचे विषय सोडावं. तर आता फक्त एकच सांगायचं आहे, आपण वेळोवेळी जी संविधानाला टार्गेट करतोय ना, तर हे संविधान आपल्या भारत देशाचं रक्षण करते. म्हणून सगळ्याला विनंती करते, जेव्हा संविधानावर बोटं उचलले गेले, परत एकदा सांगते, हे संविधान आपल्या पूर्ण भारत देशाचं रक्षण करतंय. आणि आपल्या भारत देशामध्ये 18 पगड जाती धर्माचे लोक राहतात बरं का. कारण आपल्या भारत देशाला माता म्हणलं जातंय. आपल्या भारत देशाच्या मांडीवर, आपल्या भारत देश ही जी आई आहे तिच्या मांडीवर 18 पगड जाती धर्माचे लोक आहेत. तेवढ्याला तिनं सामावून घेतलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी मी म्हणते ना, पूर्ण भारत देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बापच आहेत बरं का. का बाप आहेत? तर जे आपली भारत माता आहे, 18 पगड जातीला धर्माला आपल्या मांडीवर घेऊन बसलेली, त्या मांडीवर घेऊन बसलेले जे आपले आहेत 18 पगड धर्म जातीचे लोक, तर त्यांचं संरक्षण करायला काय तर संविधान आहे. संरक्षण कोण करतं? संविधान. भारत देशाला संविधान लागू आहे. मग डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब ही बाप आहेत. जरी जन्म देणारे बाप नसले तरी एक गोष्ट सांगते, जी संरक्षण करतं, जी पालन पोषण करतं, तोच खरा बाप असतो बरं का. त्यामुळं माझ्या व्हिडिओचा लय राग आला तर एक काम करा, तुमचे मोबाईल घ्या आणि त्याला डायरेक्ट जाळून टाका, कारण तर खरं हे कोटूचं असतं बरं का.